शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं महाभारत प्रचाराच्या शेवटच्या दिवशीपर्यंत कायम आहे। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा झाल्यावर कोणते बिल्डर आणि उद्योगपती मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते याचं भाजपने स्पष्टीकरण द्यावं असं आवाहन राहुल शेवाळे यांनी दिलंय। तसंच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मॅच फिक्सर असल्याप्रमाणे भाजपला मिळणाऱ्या जागांचं भाकीत वर्तवतात अशा शब्दात शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी टोला हाणलाय। मुंबईचे अध्यक्ष त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्स करून जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या माध्यमातूनच भारतीय जनता पार्टीची त्यांनी हार आणि पराभव स्वीकारलेला आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतं। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असल्याकारणामुळे मॅच फिक्सर आणि बुकी यांची त्यांना चांगली माहिती आहे आणि एक प्रकारे स्वतः ते मॅच फिक्सर आणि बुकी आहे हे त्यांच्या वक्तव्यातून आता दिसून आलंय। कारण एखादा बुकी एखाद्या मॅचमध्ये किती स्कोर अगोदर होणार याची माहिती लोकांना अगोदरच देतो आणि त्या बुकीच्या माध्यमातून ते काय आर्थिक व्यवहार करतो ते आशिष शेलार यांनाच माहीत असेल। त्यामुळे एक बुकीची भूमिका आणि एक मॅच फिक्सरची भूमिका आशिष शेलार निभावत आहे आणि त्यांचं वक्तव्य ते त्याच भावनेतून झालेलं आहे।